नहीं, मुझे नहीं लगता है इंडिया अलायंस में। देखो, ये दिल्ली विधानसभा हो या मुंबई महानगर पालिका हो, ऐसे चुनाव होते हैं, वो कार्यकर्ताओं के ऊपर छोड़ देना चाहिए। हमारा जो अलायंस बनाया था इंडिया ब्लॉक का, वो लोकसभा के लिए बना था। तो आप उनको हर चुनाव से मत जोड़िए, चाहे ग्राम पंचायत का चुनाव है, नगर पंचायत का चुनाव है, कहा इंडिया ब्लॉक, ये नहीं है। जो अलायंस बना था सबसे मजबूत, जिसने बीजेपी को हराया, वो लोकसभा के लिए बनाया था। चलो बोला। कोण म्हटलंय? नाही, बरोबर आहे, त्यांनी त्यांची भूमिका मांडली, पण आमच्या पक्षामध्ये त्याच्यावरती अजूनही एक भूमिका स्पष्ट होत नाहीये। काँग्रेस ही आमचाच पक्ष आहे, आम्ही एकत्र आहोत या क्षणी। महाराष्ट्रामध्ये आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत, केंद्रामध्ये आम्ही इंडिया ब्लॉक मध्ये आहोत। एक मात्र नक्की की केजरीवाल आणि त्यांचे सहकारी ही आमच्या संपर्कात जास्त असतात। जो संवाद असतो तो केजरीवालजी आणि संजय सिंग असतील, राघव चड्डा जे असतील, ते जे प्रमुख नेते आहेत, ते शिवसेनेशी त्यांचा संवाद हा सगळ्यात जास्त आहे। हे खरं आहे, पण पृथ्वीराज चव्हाण यांनी जे सांगितलेलं आहे, जर दिल्लीची विधानसभा आप आणि काँग्रेस एकत्र येऊन लढले असते तर अधिक चांगला निकाल मिळू शकेल अशी स्थिती आहे। पण दुर्दैवाने महानगरपालिका, नगरपंचायत किंवा दिल्ली सारख्या लहान विधानसभा याच्यामध्ये हे कार्यकर्त्यांच्या दबावामुळे, ईर्षेमुळे या गोष्टी शक्य होत नाही। जे दिल्ली विधानसभेच्या बाबतीत घडलंय काँग्रेस आणि आपमध्ये, ते उद्या कदाचित मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं। कारण शेवटी या लहान निवडणुका ज्या असतात विधानसभेच्या खालच्या, तिथे कार्यकर्त्यांचं मनोबल राखण्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त जागा लढणं हे आवश्यक असतं। पण डॉक्टर, तुम्ही ज्या इंडिया अलायन्सचा उल्लेख करतात त्या बाबतीत तेजस्वी यादव असं म्हणाले आहे की इंडिया अलायन्स हे इतिहास जमा झालेला, याच्याशी तुम्ही सहमत आहात का? नाही, मी सहमत नाही। इंडिया अलायन्स जेव्हा लोकसभा निवडणूक येईल तेव्हा पुन्हा इंडिया अलायन्स निर्माण होईल। आजही आहे, लोकसभेत, राज्यसभेमध्ये आम्ही इंडिया अलायन्स म्हणूनच काम करत असतो। बिहारमध्ये उद्या विधानसभेच्या निवडणुका येतील तेव्हा तेजस्वी यादव यांना काँग्रेस पक्षाबरोबर हात मिळवणी करून निवडणुका लढाव्या लागतील। जेडीयू किंवा काँग्रेस बरोबर ते भाजप बरोबर निवडणुका लढणार नाहीत लालू यादव साहेब। या गोष्टी ज्या आहेत त्या जरतरच्या गोष्टी आहेत आणि भारतीय जनता पक्ष किंवा त्यांचा जो एनडीए आहे, त्यांच्या विरोधामध्ये उभं राहण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची भक्कम एकजूट आवश्यक आहे। नाहीतर नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि त्यांचा जो पक्ष आहे भस्मासूर, तो सगळ्यांना खाऊन टाकतो। प्रत काढली, ती प्रत मराठी भाषेला अभिजात दर्जा देणाऱ्याची प्रत होती सांस्कृतिक विभागाची। पण आता असं होतं की ही जी आधी जी आहे जो 4 ऑक्टोबर रोजीच निघालेला होता, 3 ऑक्टोबरला जेव्हा जाहीर केली तर दुसऱ्या दिवशी 4 ऑक्टोबरला ती निघालेला होता, काल त्यांनी ती प्रत दाखवली, ती वेगळी होती। म्हणजे थोडं मिसकन्सेप्शन वाटतं। नाही, महाराष्ट्रातल्या आमच्या मंत्र्यांना अजून मराठी भाषा, संस्कृती, संस्कार, अस्मिता याच्याविषयी धडे द्यायची गरज आहे। आणि केंद्र सरकारने जेव्हा अभिजित भाषेसंदर्भातली घोषणा केली प्रधानमंत्र्यांनी, त्यानंतर जो आदेश निघाल्याशिवाय ते घोषणा करू शकत नाही। महाराष्ट्र सरकारने तात्काळ केंद्राशी संवाद साधून या संदर्भातला आदेश ताब्यात घ्यायला पाहिजे होता। पण राज्यातल्या संबंधित मंत्र्यांना मराठी भाषेच्या संवर्धनापेक्षा इतर काही महत्त्वाची कामं हातामध्ये असतील, त्याच्यावर त्यांच्याकडनं हा घोळ झाला असतो। एनसीपी दोन्ही गटांमध्ये सध्या बातम्यांची खूप चर्चा आहे। एनसीपी शरद पवार गटाचे आमदार फोडले जाण्याची शक्यता व्यक्त केली होती आणि सुनील तटकरेंचं एक विधान सध्या चर्चेचा विषय, त्यांनी खंडन केलेलं आहे। बाप आणि लेकीला सोडा, आमच्या बरोबर या। स्वतः तटकरेंनी त्याचं मी असं कधीच म्हणालो नाही असं ते म्हणत आहेत। बघा, हे जे चर्चा जी अजित पवारांपासून तटकरेपर्यंत आणि प्रफुल्ल पटेल यांच्यापर्यंत या सगळ्यांना आज जे काही मिळालंय हे शरद पवार साहेबांमुळे मिळालं।
त्यांची जी किंमत आज बाजारात आहे ती शरद पवारांनी निर्माण केली. जसं आमच्याकडे एकनाथ शिंदे पासून त्यांच्या बरोबर जे 40 चोर गेले त्या चोरांची किंमत जी आहे ही शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यामुळे आहे. पण ज्या प्रकारची भाषा ही खरी असेल की बाप लेकीला सोडा आणि आमच्याकडे ही भाषा म्हणजे अमानुष आहे, क्रूर आणि निर्घृण आहे. संतोष देशमुखचा खून जेवढा निर्घृण आहे तेवढीची भाषा निर्घृण आहे. ज्या पितृतुल्य नेत्यानं तुम्हाला या स्तरावर नेलं, तुम्ही बाप आणि लेकीला सोडा या भाषेपर्यंत येता का? तर तुम्हाला केंद्रामध्ये एक मंत्रिपद मिळवायचं आहे आणि अमित शहाला खुश करायचं, मोगॅम्बो को खुश करणार आपको. हा म्हणून पवार, आणि मला आश्चर्य वाटतंय पुन्हा या कठीण परिस्थितीत पवार साहेबांनी 8 खासदार निवडून आणले, त्या परिस्थितीत कष्ट करून ते जर सोडून जात असतील त्यातले काही लोक, तर मला असं वाटतं ते रावणाचे वंशज आहेत. जर कोणी सोडून जात असेल उद्धव ठाकरेंना किंवा शरद पवारांना, कारण फार मोठ्या कष्टाने निवडून आणलेले आहेत, पक्ष गेला, चिन्ह गेलं, वणवण फिरले उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब, आणि तरीही परत हे फोडतायत आणि तुम्ही फुटताय. हे कंस आणि रावणाचे वंशजच असतील, निर्गुण आणि अमानुष असतील, त्याशिवाय हे सोडू शकणार नाही, लक्षात घ्या. साहेब